नमस्कार दर्शको, नवीन एका व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे आपला सर्वांचा लाडका गणेश डवरी आणि आपण पाहत आहात जीडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनल. दर्शको, अत्यंत अशी महत्वाची अपडेट मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. खास करून शाळेतील मुलामुलींसाठी ही अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती होणार आहे. त्यामुळे कुठेही न स्किप करता, कुठेही अर्धवट व्हिडिओ न सोडता शेवटपर्यंत ज्यावेळी व्हिडिओ पाहाल त्यावेळी याची आपल्याला माहिती मिळणार आहे. तर दर्शको, आता आपण व्हिडिओला सुरू करूया. तर ही बातमी आहे, ही माहिती आहे NSP म्हणजे नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल. पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंत जी मुलं मुली आहेत त्यांना स्कॉलरशिपची तर गरज भासते. प्रत्येक हर जमातीत 18 पगड जातीत जमातीत जे आपली मुलं मुली असतील त्यांना स्कॉलरशिप ही मिळणे अतिशय महत्वपूर्ण मानले जाते. का महत्वपूर्ण मानले जाते? जेणेकरून गोरगरीब मुलं आहेत, मजुरांची मुलं असतील, रोजंदारीवर काम करणाऱ्यांची मुलं असतील, मध्यमवर्गीय मुलं असतील, एखाद्या संस्थेत काम करणाऱ्यांची मुलं असतील, म्हणजे प्रत्येक घटकातील मुलं मुली असतील, त्यांना स्कॉलरशिपची ही गरज भासते. तर या स्कॉलरशिप विषयी मी संपूर्ण सविस्तर माहिती सांगणार आहे आणि याचा डेमो सुद्धा, म्हणजे रजिस्ट्रेशन कसं करायचं, OTR नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलचं OTR कसं करायचं, रजिस्ट्रेशन कसं करायचं, याचा डेमो सुद्धा मी शेवटला दाखवणार आहे. त्यामुळे पहिल्यापासून ते शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि याची सर्व माहिती घ्या. आणि आपल्याला मी डेमो दाखवला असल्यामुळे, म्हणजे रजिस्ट्रेशन कसं करायचं स्कॉलरशिपसाठी, हे सुद्धा आपल्याला स्टेप बाय स्टेप मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यामुळे कुठेही व्हिडिओ अर्धवट सोडू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि ते साईडला दिलेले जे घंटीचं बटन आहे ते क्लिक करून जीडी ऑलराऊंडर ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर दर्शको, नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल NSP हे भारत सरकारचे एक अधिकृत ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. याद्वारे शाळा, कॉलेज आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या सरकारी स्कॉलरशिप, शिष्यवृत्ती दिल्या जातात. या पोर्टलचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकार इतर संस्थांच्या योजनेतून लाभ मिळवून देणे हे आहे. म्हणजे किती महत्वपूर्ण असं ही स्कॉलरशिपची योजना आहे, लक्षात ठेवा. NSP स्कॉलरशिपची योजनेची सविस्तर माहिती मी सांगणार आहे शेवटपर्यंत. त्यामुळे आपण नीट आणि काळजीपूर्वक ऐका. आणि जर आपल्याला काही समजलं नसेल तर कमेंट करून मला नक्की प्रश्न विचारू शकता, त्याचं उत्तर मी देईनच. तर शिष्यवृत्तीचं मुख्य प्रकार काय आहेत बघा. NSP प्रामुख्याने 3 प्रकारच्या शिष्यवृत्ती उपलब्ध असतात. तर पहिली काय आहे ती बघा, प्री मॅट्रिक, इयत्ता 1 ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी. पोस्ट मॅट्रिक, इयत्ता 11वी 12वी, ITI, डिप्लोमा, पदवी, UG आणि पदव्युत्तर PG शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण आणि व्यावसायिक कोर्सेस. त्याचबरोबर टॉप क्लासेस, टेक्निकल, मेडिकल, इंजिनिअरिंग, व्यवस्थापन, MBA याच्यासारख्या उच्च व व्यावसायिक कोर्सेससाठी विशेष आर्थिक मदत केली जाते. बघा, 1 ते 10वी विद्यार्थ्यांसाठी प्री मॅट्रिक ही स्कॉलरशिप दिली जाते. 11वी ते 12वी विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक ही शिष्यवृत्ती दिली जाते. आणि पदव्युत्तर, डिप्लोमा, ITI जे घेतात त्यांच्यासाठी PG ही स्कॉलरशिप दिली जाते. तर प्रमुख योजना यामध्ये काय आहेत बघा. प्रमुख योजना आणि मिळणारी रक्कम. NSP वर अनेक मंत्रालयाच्या योजना आहेत. त्यापैकी काही महत्वपूर्ण मी आता खालील प्रमाणे तुम्हाला सांगणार आहे काय काय आहेत ते. योजनेचे नाव आणि पात्रता, लाभार्थी, अंदाजे मिळणारी रक्कम बघा काय आहे. अल्पसंख्याक शिष्यवृत्ती, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन आणि पारसी विद्यार्थी. गुण 50% जास्त, उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी. कोर्सनुसार 1,000 ते 30,000 प्रति वर्ष आपल्याला मिळालं जातं. त्याचबरोबर नॅशनल मिल्स कम मेरिट NMMS 8वी पास विद्यार्थी, उत्पन्न 3.5 लाख पेक्षा कमी आणि परीक्षा उत्तीर्ण 12,000 प्रतिवर्ष आपल्याला दिलं जातं. त्याचबरोबर सेंट्रल सेक्टर स्कीम SCSS
12वी मध्ये उत्कृष्ट गुण मिळणारे कॉलेजचे विद्यार्थी उत्पन्न 4,05,000 पेक्षा कमी, म्हणजे 4.5 लाख पेक्षा कमी 12,000 ते 20,000 प्रतिवर्ष आपल्याला दिलं जातं. त्याचबरोबर AICTE प्रगती योजना तांत्रिक टेक्निकल शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी 50,000 प्रतिवर्ष आपल्याला दिलं जातं. UGC PG राष्ट्रीय शिष्यवृत्ती पदव्युत्तर पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रमासाठी हे आपल्याला देण्यात येतं. तर तिसरा पॉइंट बघा, सर्वसाधारण पात्रता आणि निकष आपण आज जाणून घेऊया. भारतीय नागरिकत्व, अर्जदार भारताचा नागरिक असावा. शैक्षणिक पात्रता बघा, विद्यार्थ्याने मागील शैक्षणिक वर्षात किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे. काही योजनांसाठी हा नियम वेगळा असू शकतो. कौटुंबिक उत्पन्न बहुतांश योजनेसाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाख ते 4.5 लाखाच्या आत असणे गरजेचे आहे. संस्थेची नोंदणी, विद्यार्थी ज्या शाळा किंवा कॉलेजमध्ये शिकत आहेत ती संस्था NSP पोर्टलवर नोंदणीकृत रजिस्ट्रेशन असावी. तर आवश्यक कागदपत्रे काय लागतात बघा, NSP वर अर्ज करताना खालील प्रमाणे कागदपत्राचे ऑनलाईन अपलोड करावी लागतात व कॉलेजमध्ये जमा करावी लागतात. 1 नंबर बघा, कागदपत्र काय काय लागतात बघा, मी तुम्हाला सविस्तर सांगतो. विद्यार्थ्यांचं आधार कार्ड, बँक पासबुक, खाते आधार कार्डाशी लिंक असणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर चालू वर्षाची फी पावती, बोनाफाईड सर्टिफिकेट, मागील वर्षाची गुणपत्रिका, सक्षम प्राधिकाऱ्याची उत्पन्नाचा दाखला, इन्कम सर्टिफिकेट म्हणतात त्याला, जातीचा अल्पसंख्या असल्याचा दाखला लागू असल्यास, त्याचबरोबर पासपोर्ट साईज फोटो. तर अर्ज प्रक्रिया कशी करायची बघा, ती आता मी डेमो पण दाखवणार आहे आणि आता मी तुम्हाला तोंडी पण सांगणार आहे. वेबसाईट, सर्वप्रथम आपण अधिकृत संकेतस्थळाला स्कॉलरशिप गव्हर्नमेंट इनला भेट द्या. OTR जे आता मी तुम्हाला सांगणारच आहे, म्हणजे स्टेप बाय रजिस्ट्रेशन कसं करायचं हे तुम्हाला मी लाईव्ह दाखवणार आहे त्यामध्ये. त्यावेळी तुम्ही त्या व्हिडिओमध्ये तुम्ही इथं साईडला जो व्हिडिओ आता येईल थोड्या वेळा तिथे जाऊन आपण सविस्तर म्हणजे फॉर्म कसा भरतात, OTR कसा रजिस्ट्रेशन होतं हे तुम्हाला स्टेप बाय स्टेप इथे मी साईडला जे आता देतोय इथं व्हिडिओ, त्या व्हिडिओ पाहून तुम्ही करू शकताय. तर आता तोपर्यंत मी तुम्हाला तोंडी सांगतोय. नवीन विद्यार्थ्यांना पहिल्यांदा 1 टाइम रजिस्ट्रेशन करावे लागते. त्यासाठी आधार कार्ड, मोबाईल नंबर आवश्यक आहे. लॉग इन आणि अर्ज मिळालेली ID व पासवर्डने लॉग इन करून आपली शैक्षणिक व वैयक्तिक माहिती भरा. त्याचबरोबर योजना निवड, तुमच्या पात्रतेनुसार तुम्हाला योग्य ती स्कॉलरशिप योजना दिसेल ती निवडा. कागदपत्रे आणि सबमिट, सर्व कागदपत्रे अपलोड करून फॉर्म अंतिम सबमिट, फायनल सबमिट करा आणि त्याची प्रिंट काढून कॉलेजमध्ये जमा करा. आता महत्वाची टिप मी तुम्हाला सांगत आहे, तुम्ही आधीच स्कॉलरशिप घेत असाल तर दरवर्षी नवीन अर्ज करताना रिन्युअल नूतनीकरण पर्याय क्लिक करून अर्ज करणे आवश्यक आहे. पैसे थेट विद्यार्थ्याच्या बँक खात्यात DBT द्वारे जमा केले जाते. NSP वरील वेगवेगळ्या केंद्र शासकीय कृषीवृत्ती योजना आणि पात्रता अर्ज कसा करावा याबद्दल अधिक सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही केंद्र शासनाच्या 5 महत्वाच्या शिष्यवृत्ती हा व्हिडिओ पाहू शकता, ज्यामध्ये संपूर्ण प्रक्रिया सोप्या मराठीत मार्गदर्शन मी स्वतः केलेले आहे. तर रजिस्ट्रेशन कसं करायचं स्कॉलरशिपचं हे मी आता एक तुम्हाला डेमो दाखवणार आहे, तुम्ही तो सविस्तर पाहून घ्यावा. तर आता इथे साईडला आता व्हिडिओ येईल, स्टेप बाय स्टेप कसं तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. जे नवीन आहेत आणि जे जुने आधी आहेत त्यांना तर रिन्युअल नूतनीकरण तर करावं लागणारच आहे. तर त्यांनी स्टेप बाय स्टेप सविस्तर हा व्हिडिओ पहा. तर आता मी व्हिडिओ सुरू करतोय. नेशनल स्कॉलरशिप पोर्टल पर छात्रवृत्ति के आवेदन के लिए OTR मैंडेटरी कर दिया है। आइए आसान तरीके से OTR करना सीखते हैं। सबसे पहले हम गूगल प्ले स्टोर पर जाएंगे, वहां सर्च करेंगे NSP OTR। NSP OTR जैसे ही हम सर्च करते हैं तो हमारे सामने इस तरह की ऐप ओपन होगी।
इस ऐप का इंटरफेस कुछ इस तरह का होगा। मेरे पास में पहले से इंस्टॉल है, आप इसको इंस्टॉल कर सकते हैं। मैं इसको ओपन कर लेता हूँ। हम इस ऐप को ओपन करेंगे। ओपन करने के बाद में इसमें ऑप्शन आएगा आपको लॉगिन करने का, रजिस्टर करने का, ई केवाईसी बाई फेस ऑथेंटिकेशन का, चेंज मोबाइल नंबर का। तो हमें फिलहाल वन टाइम रजिस्ट्रेशन करना है, तो हम रजिस्टर पे क्लिक करेंगे। नया पेज ओपन होगा। पेज ओपन होने के बाद स्क्रॉल डाउन करके हम नीचे जो चेक बॉक्स आएंगे इनको क्लिक करके नेक्स्ट करेंगे। नेक्स्ट करने के बाद में यहाँ पे आपके सामने ऑप्शन आएंगे। एक ऑप्शन आएगा आपके सामने मोबाइल नंबर का, जिसमें आपको मोबाइल नंबर डालना है। इसके बाद में आपको ओटीपी डालना है। ओटीपी डालने के बाद में आपको कैप्चा एंटर करना है। कैप्चा एंटर करने के बाद हम इसको वेरीफाई करेंगे। जैसे ही वेरीफाई करते हैं हमारे सामने एक नया पेज ओपन होगा, जिसमें हमारे 3 ऑप्शन होंगे ई केवाईसी के लिए। पहला आधार वाला कर सकते हैं, दूसरा आप एनरोलमेंट नंबर से कर सकते हैं, तीसरा आपके पास में आधार नहीं है तो आप पिताजी की आईडी या माताजी की आईडी, या फिर आप किसी के पास में जैसे कि किसी ने आपको गोद ले रखा है या किसी के पास आप लीगल गार्जियंस हैं, आपके माता पिता नहीं है, तो आप उनकी आईडी डाल करके इसको प्रोसेस कर सकते हैं। फिलहाल मैं इसको आधार से वेरीफाई करूंगा। अपना आधार नंबर डाल देता हूं मैं। आधार नंबर डालने के बाद में हम इसे नेक्स्ट कर देंगे। नेक्स्ट करने के बाद में एक नया पेज ओपन होगा, जिसमें कंसेंट फॉर प्रोवाइडिंग आधार ऑथेंटिकेशन के लिए आएगा। यहाँ मैं इसको एग्री कर देता हूँ। अब यहाँ पे मैं एक चीज और बताना चाहूंगा आपको कि एक और एप्लीकेशन आपको आपके मोबाइल में इंस्टॉल करनी होगी, आधार फेस आरडी। कुछ इस तरह की पहली जो एप्लीकेशन आएगी आधार फेस आरडी, उस पर आप क्लिक कीजिए। उसका इंटरफेस इस तरह का दिखेगा आपको, जिसे आप इंस्टॉल कर लीजिएगा। इंस्टॉल करने के बाद में आप वापस अपने पेज पे आइए और आई एग्री पे क्लिक कीजिए। आई एग्री पे जैसे ही आप क्लिक करते हैं, आपका आधार ऑथेंटिकेशन के लिए पूछा जाएगा, जो फेस रिकॉग्नाइज होगा। सक्सेसफुली कैप्चर हो जाएगा, जिसमें आपका सारी बैंक की डिटेल है, आपकी आपके नाम से जो भी खाता है आपके बारे में और भी डिटेल उसमें आ जाएगी। जैसे कि मेरा नाम यहाँ पे आ चुका है, मेरा आधार नंबर है, जेंडर है, डेट ऑफ बर्थ है, एड्रेस मेरा आ गया है यहाँ पे। अब इसमें मदर नेम पूछा जाएगा, नीचे स्क्रॉल करेंगे तो फादर नेम आपको डालना है, ईमेल आईडी डालनी है। चलो मैं जल्दी से अपनी मदर नेम डाल देता हूँ। यहाँ पे मैंने अपना मदर नेम डाल दिया है, फादर नेम फिल कर दिया है और अपनी मेल आईडी डाल दी है। इसके बाद हम इसको नेक्स्ट करेंगे। जैसे ही हम नेक्स्ट करते हैं तो हमारा ओटीआर सक्सेसफुली हो जाता है, जिसपे ओटीआर नंबर आएगा। आप इसको कॉपी कर लीजिए। इस तरह से हमारा ओटीआर कंप्लीट हो गया है। यदि आपको मेरे द्वारा दी गई जानकारी सही लगी हो तो वीडियो को लाइक करें और चैनल को सब्सक्राइब करें। धन्यवाद। तर दर्शको, अशा तऱ्हेने हे रजिस्ट्रेशन आपण आता पाहिलं. अशा पद्धतीनेच रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं आहे, ओटीआर करायचा आहे आणि या स्कॉलरशिपचा लाभ घ्यायचा आहे. आजचा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण होता. तरी प्रत्येक गरजू मुला मुलींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, ग्रुपवर शेअर करा, आपल्या नातेवाईक, परिवार, सोशल मीडिया प्रत्येक याच्यावर हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला या स्कॉलरशिपचा लाभ भेटेल. येणाऱ्या काळात मुला मुलींनी सुद्धा मला कमेंट करून सांगा की आपल्याला कोणत्या आधारावर आपल्याला व्हिडिओ हवाय, कोणत्या आधारावर आपल्याला माहिती हवी आहे. त्या आधारे मी आपल्याला व्हिडिओ तो नक्की करेन आणि आपल्याला मार्गदर्शन करेन. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओचा फायदा घ्या. चला तर दर्शको, नवीन एका व्हिडिओ सहित परत एकदा भेटू. तुर्तास धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र.